आम्ही खूप लहानपणापासून आमच्या आईंबरोबर यायचो की आणि तेव्हाचा काळ आणि आताचा जर पाहिला तर कम्पॅरिझन होऊ शकत नाही. खूपच सुधारणा झाली आहे. पण मला त्यावेळेसचा काळ जास्त बरा वाटायचा, कारण की तिकडे अगदी नॅचरल सराउंडिंग असायचं. आता देखील खूप सुधारणा झाली आहे आणि खूप मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी भक्त लोक येतात आणि साईबाबांची कीर्ती देखील सर्व दूर पसरलेली आहे. म्हणून एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली आहे. साईबाबांना देवाच्या ठिकाणीच सगळे मानतात आणि आता आम्ही खूप वर्षांनी तसं येऊन राहिलो आणि एक ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आम्हाला वेलकम केलं आणि विकी पाटील साहेबांनी जी अरेंजमेंट आमच्यासाठी केली तर त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि तिथून जाताना देखील आम्ही खूप समाधानी जाऊन राहिलो. मी उदयनराजांसाठी, माझ्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी मी प्रार्थना केलेली आहे. त्यांची इडापिडा दूर जाऊ असं बाबांना मी साकडं घातले. आणि शेतकऱ्यांसाठी राज्यातील हो, शेतकऱ्यांसाठी फार गरजेचं आहे. ते आहेत ते आपण आहोत. आणि पाऊस देखील आता दुर्मिळ झाला आहे, तर तो पाऊस देखील आपल्याला पाहिजे आहे. त्याच्याशिवाय शेती कशी पिकणार? तेव्हा हे सगळं दूर करण्यासाठी ही एक अद्भुत शक्ती जी आहे त्यांचंच आता चालणार आहे. काय कोणास ठाऊक काय आता पुढले दिवस कसे येणार आहेत ते आपण सांगू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे कल्याणात्मक राज्य केले, आज जी परिस्थिती आहे राजकारणातली राज्यातली, तर सगळ्या छत्रपतींनी एकत्र येऊन काही निर्णय घेण्याची गरज आहे का? ज्या पद्धतीने राजकारण फोडाफोडी हे काही राजकारणामध्ये चालू आहे, पूर्वीचा काळ तुम्ही राजकारणातला बघितला, आजचा काळ बघत आहात, काय वाटतंय आपल्याला? तुम्ही असा प्रश्न विचारलाय ना की शिवाजी महाराज असते तर सगळ्यांना तोफेचे तोंड दिले असते. जे शिवाजी महाराजांना पाहिजे आहे ते होते का? किती अत्याचार झाले, किती महिलांवर नको ते संकट येऊन राहिले. कोर्ट काय करते? आता दररोज पेपर उघडले की तेच आपल्याला वाचायला मिळतं. ॲक्सिडेंट, मृत्यू आणि अत्याचार, ह्याच्याशिवाय काय आपल्याला बघायला मिळतं? ते किळसवान प्रकार झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी जो एक आदर्श आणि राजकारण, ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं असतं हे जर त्यांच्या सारखं आपण पुढे गेलो तर प्रश्नच निर्माण होणार नाही. पण आता मात्र सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात भाषणाच्या अगोदर. कार्य आहे का तसं? सगळा दांभिकपणा चाललाय. मला नाही आवडत, खरंच मला आवडत नाही. संताप येतो. आणि शिवाजी महाराजांनी त्या काळात सेक्युलरिझम, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यावर सतत बोललं जातं, हे शिवाजी महाराजांपासून हे खरं चालत आलेलं आहे. तर तुम्हाला शिवराज्य पाहिजे असेल तर नुसतं नाव घेऊन चालणार नाही, तसं वागायला पण पाहिजे ना. आता शिवाजी महाराजांनी जो आता 8वीतला जो नकाशा काय संघटना आहे त्यांच्या ॲडवाईसने, त्यांच्या सल्ल्यानुसार तो पुस्तकातनं काढून टाकला. हे कोण भारतीय आहेत हे नकाशा काढून टाकणे?
शिवाजी महाराजांच्या त्यांच्या ताकदीने हा नकाशा निर्माण केला, हे राज्य निर्माण केलं, तेव्हा त्याची कदर ठेवायला पाहिजे. आई साहेब, आता सध्याचं राज्यातलं राजकारण बघितलं तर कोडाकोडीचंच राजकारण सुरू आहे. कोण कुठं जातं, कोण कुठं राहतं. कसं बघतात या राजकारणाकडे तुम्ही सगळं? काय म्हटलं? सध्याचं राजकारण जर राज्यातलं बघितलं तर कोण कुठं जातंय, कोण कुठं राहतंय काही कळतच नाही. तुम्ही कसं बघतात या सगळ्या गोष्टींकडे? माझ्या म्हणण्यानुसार चालणार असेल तर मी माझे ओपिनियन देऊ शकते ना. हा तुमचं ओपिनियन तर द्या ना, त्यांना कळेल ना, त्यांना कळेल ना. काही कळत नाही, सगळे कोडगे झाले. ज्यांना लोकशाही आहे, मतदार जे निवडून देतात, काहीतरी ऐका, हे डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकांचं राज्य, लोकांसाठीचं राज्य आणि लोकांकरता हे राज्य आहे. फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. पण असं घडताना दिसतंय का? तर आता वेळ आलेली आहे की लोकांनी संपूर्ण कायदा हातात घ्यायची वेळ आलेली आहे. हे ब्लडी रेव्होल्युशन आता व्हायची वेळ आलेली आहे. हे अत्याचार किती सहन करायचे, जास्त करून महिलांवर, छोट्या मुलींना पण स्पेअर केलं जात नाही. याचा अर्थ काय? कोर्ट कचेऱ्या कशासाठी आहेत? असे हे दुबईला असं होत नाही. सरळ घेतात, गॅझेटमध्ये घेऊन जातात आणि गोळ्या घालतात. का नाही चौकात त्यांना फासायला देत? असं जर थोडंफार केलं तर त्या भीतीने असले हे विकृती निर्माण होणार नाही. एक प्रॉपर जनता पार्टी जी आहे, नीटच्या विद्यार्थ्यांवरून जे आंदोलन सुरू झालेलं आहे, काय वाटतं ते आंदोलन योग्य ते आहे? हे बघा, हे कॉक्रोच पार्टी आता अजून दुसरं करते, काय त्याला म्हणतात, असेच विचित्र नावाच्या पार्ट्या निर्माण होतात आहे. कशामुळे होत आहे? ही काय फार भूषणावर गोष्ट नाही आहे. आणि कॉक्रोच पार्टीपेक्षा म्हणजे आपण एक आत्मचिंतन करायला पाहिजे ना. आणि ते आत्मचिंतन कसलं? तर आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांची योग्यता आहे का त्या खुर्चीत बसायची? सगळं हे पैशाचं राजकारण चाललेलं आहे. हे तर मानता की नाही तुम्ही? डोकं हलवू नका, तुम्ही पण बोला. दिसतंय, सगळं दिसतंय, मला ऐकू येईल असं बोला. सगळं दिसतंय ना, सगळं दिसतंय. मग तुम्ही काय करता? आम्ही आमचं काम करतोय. आम्ही आमचं काम करतोय. काय काम करता? नुसतं गाईड घेता? आम्ही माध्यमाच्या माध्यमातून आजही तुमच्याशी आपल्याशी बोलतोय. हे जे प्रश्न आहे याला वाचा फोडण्याचं काम करतोय ना. ऍक्शन मोड मध्ये या ना. काय केलं पाहिजे, काय वाटतं आपल्याला? ब्लडी रेव्होल्युशनची आता वेळ आलेली आहे. रक्तपात काय झालं? फ्रेंच रेव्होल्युशन हे तुम्हाला माहिती आहे कशामुळे हे निर्माण झालं. बॅस्टर्डमध्ये जेव्हा अति सगळं होतं ना, त्यावेळेस लोक मग कसली पर्वा करत नाही. वरनं उकळतं तेल टाकत होते तरी त्याच्यातनं देखील आत घुसले ना लोक. सगळ्यांचे आणि नुसते घुसले नाही, त्यांचे मुंडके उडवले आणि स्पाईकवर असं ते मुंडके असे हे करून नाचत होते. ही वेळ येऊ नये, पण याला वेळ लागणार नाही जर हे असंच कंटिन्यू झालं. महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा इतर राज्यात जर बघितलं आपण तर अजूनही ते जे गड आहेत, महाल आहेत ते व्यवस्थित आहे. मात्र
एक रायगड महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्रातले राजकारणी एक रायगड सुद्धा व्यवस्थित करू शकले नाही. रायगडावर लक्ष देऊन त्याला पूर्ण रूप दिलं पाहिजे असं काय वाटतं? नुसतंच रायगड तर महत्वाचं आहेच, कारण की महाराजांचा राज्याभिषेक तिकडे झाला आणि मग काय महाराजांचं वास्तव्य देखील त्या बाजूला म्हणजे त्या ठिकाणी होतं. तरी पण जर आता विशेष म्हणजे आपल्याला हे परदेशातले लोक किंवा त्यांची गव्हर्नमेंट छोटं जरी काय असेल ना तर त्याला मॅग्निफाय करतात आणि मोठा इतिहास निर्माण करतात. आपला मुळातच मोठा इतिहास आहे, मग तो इतिहास आपण विसरायला लागलोय. आता म्हटलं जातं की हे गड किल्ले तिकडे सगळ्यांनी जायला पाहिजे आणि जाऊन काय करायचं, नुसतं वाताहात बघायचे पडलेले सगळे म्हणजे हे सगळं मोडतोड बघायची का? तर माझं स्वतःचं मत आहे हा. तर हे जे रायगडला जे राणी महल जे आहेत ते दगड तिकडे आहेत, ते होते तसे महल तुम्ही का नाही बांधून काढत? होते तसे, मॉडर्नाइज करायची गरजच नाही आहे. आणि तिकडे हे काय करायचं हे कुठलं ते, थांबा जरा, ते पुतळे कसे बनवतात हा, तर फायबरचे राण्या, त्यांच्या दास्या, त्यांचे ते साहित्य अशी जर मांडणी केली तर लोकांना एक इंटरेस्ट येईल. तिकडे शिवाजी महाराजांचं जॅकुझी, त्या काळात जॅकुझी शिवाजी महाराजांचा महाल तुम्ही त्या काळात होता तसा निर्माण करा ना. खूप काही करण्यासारखं आहे. तर टुरिझम निर्माण होईल. आज आपल्याला टुरिझमची खूप अतोनात गरज आहे. तिकडे ते मार्केट, त्या काळातलं मार्केट, घोड्यावरनं हे खरेदी हे ते सगळं करायचे. आणि शिवाजी महाराजांचं एक तत्व होतं की कुठेही नाव घ्यायचं नाही, कोणाचं पण नाही. त्याने स्वतःचं तरी नाव कुठे कोरलं? जे कोरले गेले ते आपल्या हृदयात, प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराजांचं नाव कोरलं गेलं. म्हणजे तर हे नुसतं तर ते देखील तिकडे घोड्यावरून बाजार कसे करायचे. आणि त्या काळात मग तो नागाप्पा का कोण त्यांनी हे मार्केट केलेलं बरं का. तर तिकडे ते नाव लिहायचं नाही म्हणून त्यांनी मोठा नाग तिकडे कोरलाय, अजून पण आहे, हे माहिती आहे आपल्याला. आणि ते मंदिर तर त्यांचं नाव आता विसरते, पण शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून आले तेव्हा ते चकित झाले की हा आपला गड किती सुंदर राखला गेला आहे. मग त्यांना विचारलं, सॉरी मला ते नाव एनिवे, तर त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने हे सगळं डागडुजी वगैरे सगळं. आणि तिकडे शंकराचं मंदिर आहे. मग महाराजांनी त्याला विचारलं, तुमची काय इच्छा काय आहे? तुम्ही एवढं सगळं मेहनत घेऊन केलं सगळं. तर एक पायरी त्यांनी कोरी ठेवली होती आणि सांगितलं, महाराज आपली परवानगी असेल तर मी माझं नाव इकडे लिहू शकतो का? किती मोठ्या मनाची माणसं होते. कुठे गेले? आज आपण तसेच माणसं पैदा झालोय, निर्माण झालो, मोठे झालोय, पण विचार कुठे गेलेत? विचार शून्य आहेत. नको तिकडे भर देण्यापेक्षा हे संस्कार,
शिवाजी महाराजांची शिकवण हे सगळं फार महत्त्वाचं आहे. तर माझी पण फार इच्छा आहे शिवसृष्टी करायची बरं का. आणि ऑन द हायवे, एक्सप्रेस हायवे, मी आपले CM फडणवीस साहेबांना भेटले काही वर्षापूर्वी. तर त्यांची पण मला साथ आहे, कारण की ते चांगल्या गोष्टीला साथ देत असतात. तर मग बाबासाहेबांच्या जवळचा एक व्यक्ती त्यांनी मला सजेस्ट केलं, शिवसृष्टी सगळेच करतात, तर तुम्ही 4 खंडामध्ये का नाही करत? शहाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शाहू महाराज. सातारा नुसतं शाहू नगरी म्हणून फेमस आहे किंवा परिचित आहे, पण तिकडे बोललं जातं हा NCPचं एक काळ, आता नाही आहे, पण NCPचं बालेकिल्ला आहे, ह्याचं हे अमुक अमुक ह्यांचे चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा आहे, अमुक अमुक ह्यांच्या विचाराचा. अरे कोणी शिवाजी महाराजांच्या विचाराचा उल्लेखच करत नाही. आणि नुसतं उल्लेख नाही, तसं तुम्ही वागा ना. आणि हे तुम्ही लोक नुसते बाईट घेण्यापेक्षा ना, हे तुम्ही अस्तित्वात आणू शकता. तुम्ही हे लोकांना अशा तऱ्हेने तुम्ही तुमचं देखील एक कर्तव्य, शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत नेणं, रुजवणं आणि आणणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रयत्न करू आम्ही. काय प्रयत्न करू? वाटच नाही. हे खरं बोलतं. येस येस. तुम्ही लोकांमध्ये एकटेच बोलताय, हे कुठे? आम्ही लोक बोलतोय. 340 ते 370 त्याच्या बाबतीत तुम्ही, मी जे बोलले ते तुम्ही उचलून का नाही धरत? तिकडे हे बघा, तुम्ही तो किल्ला चढणं म्हणजे चेष्टा नाही आहे. हां, खूप मेहनत, थकून जातं. आणि तुम्ही एवढं वर चढून गेल्यानंतर तर कोणाचं विरस होता कामा नये. पिकनिक स्पॉट बघायला नको. तुम्हाला त्या काळातला इतिहास हा दिसायला पाहिजे. त्याच्यातनं तुम्ही काय घेऊ शकता, खूप घेण्यासारखं असतं. काही खाजगी संघटना ज्या आहेत त्या हं? खाजगी संघटना ज्या काही आहेत NGO. ज्या आपल्या किल्ले असतील, जे जीवन वगैरे जे आहेत किंवा जे ऐतिहासिक आहेत, त्याची जे प्रोटेक्ट करताना दिसत आहेत, पण सरकार त्यामध्ये आडकाठी आणतंय. जी परमिशन आहे का, अमुक आहेत का, असे बरेच प्रश्न उपस्थित होतात आणि ते लोकं देखील थांबले जातात. काय त्यांचं म्हणलं? असं म्हणणं आहे काही काही खाजगी त्यांच्यासाठी सरकारला तुम्ही काय सांगाल? कोण अडवतं? सरकार आवडतं. हं? पुरातत्व विभाग जे आहे ते इतर परमिशन मागतं. कोणी काय आहे, हे ट्रस्टचं देखील त्याच्यात देखील खूप मिसअप्रोप्रिएशन आहे. आणि म्हणून ट्रस्ट करताना देखील योग्यतेचे लोक त्या ठिकाणी पाहिजे आहेत. ते नसल्यामुळे मग हा सगळा घोळ. ह्याच्यातनं आता तुम्हाला मी सांगते, फादर ऑफ द नेशन कोण असावं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला विचारते, कोण असावं? अरे डोकं काय हलवतं, बोला ना. शिवाजी महाराज. हं? महाराज कोण पाहिजे? छत्रपती शिवाजी. आवाज कुठे गेला तुमचा? छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. तर बोला ना मग. शिवाजी महाराज हेच खरे फादर ऑफ द नेशन आहे. तुम्ही कोणाला पण ती उपाधी देता, नोटांवर कोणाचे पण हे सांगतात, ते शिवाजी महाराज पाहिजे. आणि शिवाजी महाराजांमुळे हे सगळं किती काय वयात शिवाजी महाराज गेले? काय वयात? 14 वर्षी त्यांनी ती शपथ घेतली. राजेश. हा, स्वराज्याची. स्वराज्य 50 मधनं 14 वर्ष काढा, किती झाले? बोला, फटाफट बोला. 35 वय. तुमचं वय काय? काय केलं तुम्ही आतापर्यंत? तर त्या एवढ्या कवळ्या एज मध्ये पर्यंत
शिवाजी महाराजांनी काय केलं नाही ते मला सांगा. आणि शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधी घाबरले नाहीत. त्यांची सेना त्यांनी लीड केली. पुढे शिवाजी महाराज असायचे. खरं आहे का खोटं आहे? बरोबर. आणि ते प्रत्येक लढाई जिंकलेले आहेत. शाहिस्ते खानाचं काय चेष्टा होती? अफजल खान काय चेष्टा होती? आताच्या काळात जे आहे ते आता सध्या आणि तुम्हाला मी सांगते एक मिनिट, जे फंड्स ऐका, नीट ऐका आणि तुम्ही तिकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा नुसतं बाईट घेण्यापुरतं नाही, तुम्ही हजारो करोडोनी फंड्स ह्या गडासाठी ओतले गेलेले आहेत, सँक्शन झालेले आहेत. मग ते फंड्स ॲक्च्युली व्यवस्थित वापरले जातात की नाही? तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. प्रतापगड हा अतिशय या स्वराज्यामधला अतिशय महत्त्वाचा किल्ला समजला जातो, बरोबर आहे? तर तिकडे मला एक क्लिप आली आणि जिकडे डागडुजी झालेली आहे, नुसतं असं बोटाने असं केलं आणि ते सगळं दर्जा भरलेल्या खाली म्हणजे खाली पडले. पडले. ते बघून मला एवढा संताप आला की खरोखर त्यांचं कडेलोट करून द्यावं असं वाटतं. काय चाललंय तुम्ही? काय करता? तर योग्य लोक हे त्या कमिटीवर पाहिजेत. आणि हे काम होतं की नाही, तुमच्यासारख्या लोकांनी तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि योग्य म्हणजे कमिटी नेमायला पाहिजे की खरोखर हे दर आठवड्याला 10 दिवसांनी तरी हे जे झालेलं काम व्यवस्थित झालं की नाही हे बघायला पाहिजे. कोण बघतंय? कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट कॅमेरा समोर असतात सोलापूरला मग कडेलोट करून दे त्यांचा. कॉन्ट्रॅक्टर सांगतात इतके द्यावं लागतं, इतके द्यावं लागतं. कमिशन कोणी घेतो तो समोर येणार. कमिशनखोरीमुळे सगळं सुरू आहे. हे बघा, इकडे नुसतं हे त्याचा उच्चार करून चालत नाही. हे तुम्ही गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात नजरेत आणून द्यायला पाहिजे आणि योग्य ते पाऊल उचलण्याची आता वेळ आलेली आहे. धन्यवाद.